विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जशी परीक्षा जवळ येते ना, तसा अभ्यास खूप होतो बरं का. जेवढं आपण 2 वर्षात केलं नाही ना, तेवढं गेल्या 10 दिवसात तुम्ही केलं असणार आहे. बरोबर आहे ना? पटतंय ना माझं म्हणणं? पण अजून एक प्रकार होतोय. जशी परीक्षा जवळ येते, तशी एक वेगळीच भीती वाटायला लागते. एक तणाव येतो लक्षात घ्या, एक थोडासा तणाव. आणि मला सांगायचंय हा तणाव सगळ्यांनाच येतोय, तुम्ही एकटे नाहीये. काय होतंय माहितीये का, की मन आपलं आहे ना, सतत आपल्याला डिमोटिव्हेट करायचा प्रयत्न करतं. समजून घ्या, म्हणजे "अरे, तू करतोयस, हे येईल का परीक्षेत? हा प्रश्न तू स्किप केलाय, तोच आला तर?" असले प्रश्न खूप आहेत. किंवा "मला परीक्षेत आठवेल का?" हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. मी करतोय, मी हे केलंय, पण आठवेल का? असा मोठा प्रश्न आहे की नाही? मग मी तुम्हाला सांगतो, याच्यावर एकच उपाय आहे, की एक तर स्वतःच्या मनाला शांत करा आणि स्टार्ट करा फक्त आणि फक्त रिव्हिजन. आता राहिलेला कुठला पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू नका. जे अगोदर केलंय तेच रिवाईज करा. मग हे केलं तर तुम्हाला परीक्षेची भीती राहणार नाही. मग पहिला पॉइंट तुमच्या लक्षात आला, की मन शांत ठेवणे. मी तुम्हाला सांगू का, की मी चांगल्या मुलांचं कसं असतं तुम्हाला सांगतो एक्झामला जाताना. एक फुल कॉन्फिडन्स ठेवायचा बरं का. नाही मी केलंय, मला येतंय आणि मला जमणार आहे. ओके. आणि हो, मी असे पण नमुने बघितलेत बरं का, की मी कॉलेजला असताना माझे 1-2-3 मित्र असे होते बरं का, की एक्झामला गेलो ना आपण, तिथं तुम्हाला ते भेटणार. "माझं काहीच झालं नाही. तुझं काय झालंय का? मला काय आठवत नाही. आता कसं तरीच व्हायला लागलंय." बेकार मुलं असतात लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो अशांना करायचं इग्नोर. ते तुम्हाला खरोखर त्रास देतात लक्षात घ्या. किंवा उलटी पण असतात. माझं सगळं झालंय. "तू हे नाही केलंय. तू हे का सोडलंस? तेच आलं तर." म्हणजे तुम्ही एकतर एक्झामच्या दिवशी सुद्धा स्वतःला आयसोलेट करा. शांत ठेवा. म्हणजे सारखं कोण ना कोणतरी तुम्हाला डिमोटिव्हेट करायचा प्रयत्न करणार असतं. एक तुमचं मन असेल, नाहीतर तुमचे काही चुकीचे मित्र असतील म्हणूया आपण. पण शांत राहायचंय. पहिली गोष्ट म्हणजे रिव्हिजन करत असताना पुन्हा नोट्स बनवा. मी तुम्हाला सांगू का फायनल ट्रिक म्हणजे काय? की एक तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. फिजिक्समध्ये सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे सांगू का? फिजिक्समध्ये सगळ्यात इम्पोर्टंट आहेत फॉर्म्युलेज. ओके. तुम्ही फॉर्म्युले परत रिवाईज करा. सिरियसली तुम्ही डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश हे केलंय. तुम्ही तेच परत करत बसताय. सांगून पण मुलं चूक काय करतात? डेरिव्हेशन 4-4 वेळा लिहीत बसतात. नाही, तो अभ्यास नाहीये. ती रिव्हिजन परफेक्ट नाहीये. डेरिव्हेशन तुम्ही लिहिताय. डेरिव्हेशन तयार करू शकताय. फॉर्म्युला मी डिराईव्ह करू शकतो, पण मला फॉर्म्युलाच आठवत नाही. काय उपयोग आहे? मग फिजिक्सचे सारखे फॉर्म्युले लिहून काढायचे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे, मला केमिस्ट्रीचा हवाय रिएक्शनचे चार्ट. परत चार्ट बरं का लक्षात घ्या. परत लिहून काढा. मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे थेरम एकदाचे परफेक्ट करून टाका रे. कुठले थेरम? वेक्टर. हां. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हां. कारण डेरिव्हेटिव्ह कमी थेरम आहे. ते अगदी आदल्या दिवशी पण तुम्हाला करावे लागणार आहेत. पण वेक्टर आदल्या दिवशी होणार नाही. त्यात प्रॉपर्टीज खूप आहेत प्रूव्ह दॅट करण्यासाठी. मग ते आदल्या दिवशी होत नाहीत आहे ना. मग त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये साइन रूल, कोसाइन रूल, ते हाल्फ अँगल फॉर्म्युले भरपूर आहे. ते पण करावं लागेल तुम्हाला. बरं मग एवढंच केलं तर नाही, खूप अभ्यास करायचा आहे. मन शांत ठेवून प्रॉपर रिव्हिजन करायचे आणि आता गंमत सांगतो. आजपासून परीक्षेला किती दिवस उरलेत म्हणूया आपण. जानेवारीतील किती दिवस उरलेत? समजा एक 10 दिवस उरलेत जानेवारीतले. ओके. आणि फेब्रुवारीतले 10 दिवस, 20 दिवस. हे 5 दिवस शेवटच्या पेपरचे देऊन टाका. 15 दिवस उरलेत आणि या 15 दिवसात तुम्हाला प्रचंड काम करायचंय. खूप. मी तुम्हाला सांगतो, अरे, रोज फिजिक्सचा एक टॉपिक, केमिस्ट्रीचा एक टॉपिक, मॅथ्सचा एक टॉपिक. हां. परफेक्ट करा. घाई करू नका. रोज 2-2, 3-3 टॉपिक सुद्धा करायची काही गरज नाहीये. चला फिजिक्सचा एक टॉपिक, केमिस्ट्रीचा एक टॉपिक, मॅथ्सचा एक टॉपिक केला, तरी फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत तुमचे 45 टॉपिक रिवाईज होतील. आणि हे खूप आहे. मग आता बरं वाटतं की नाही सांगा बघू? मी प्रॉपर प्लॅन केला तर सगळं छान होईल ना? मग एक काम करा. सिरियसली काम कराच बाळांनो. तुम्ही एक टाईम टेबल तयार करा. ओके. म्हणजे आज ठीक आहे समजा 22 तारीख आहे. समजा 22 तारखेला मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स चार्टच तयार करा तुम्ही आणि फिजिक्सचा कुठला टॉपिक संपवायचा, केमिस्ट्री अगोदर प्लॅन करा. आणि ते करायचंच बरं का. तेच करायचं लक्षात घ्या. मग पुढे 23 तारखेला 24, 25, 26 असं कुठले टॉपिक करायचे हे सगळं ठरवा तुम्ही. मग हे ना एकदम कॉन्फिडन्स वाढेल. ओके. मग काळजी करू नका. परीक्षेची भीती मनात ठेवू नका. अभ्यास तुम्ही केलेला आहे. तुम्हाला सगळं आठवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बोर्ड एक्झाम चांगली गेलीच पाहिजे.
बोर्डचे पेपर अवघड गेले, की त्याचा परिणाम सीईटीवर होतोय. मी बघितलंय. मुलं तणावात जातात. हे नकोय आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं, की पहिला पेपर फिजिक्सचा आहे ना, तोच मोस्ट इम्पोर्टंट आहे बरं का भावांनो, मोस्ट इम्पोर्टंट आहे. तो चांगला गेलाच पाहिजे आणि फिजिक्समध्ये साधारण 70 मार्काचा तुमच्या पेपरपैकी तुम्ही 30-40 मार्कापर्यंत पोहोचत असाल, तर खूप चांगला स्कोर आहे हेही लक्षात घ्या. सीरियसली लक्षात घ्या. आणि यावेळेस तुम्हाला केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी आहे म्हणजे तुम्ही लकी आहात. मॅथ्सला 1 दिवस सुट्टी असते, त्यात होतो मॅथ्सचा अभ्यास. फिजिक्सला 5 दिवस सुट्टी आहे. जर तुमचा मराठी नसेल, तर त्यातही तुम्हाला होतो. म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का, की तुम्ही हे जे 15 दिवस करणार तुम्ही, 25 टॉपिक रिवाईज करणार, ती तुमची एक रिव्हिजन झाली. ओके. पण बोर्ड एक्झाम, ड्युरिंग एक्झाम सुद्धा तुमच्या रिव्हिजन होणार आहे. तुम्हाला गंमत सांगू का? आता तुम्ही इंग्लिशचा पेपर दिल्यानंतर 5 दिवसांनी फिजिक्सचा पेपर आहे. त्यात गंमत मी काय करतो माहिती आहे का? आपली स्ट्रॅटेजी काय असते? इंग्लिशचा पेपर झाल्या-झाल्या लगेच फिजिक्स स्टार्ट करायचं. पहिल्या 2 ते 3 दिवसात फिजिक्स एंड करायचं. हो. पुन्हा रिव्हिजन स्टार्ट करायची आणि ती एक रिव्हिजन सुद्धा फिजिक्सच्या आदल्या दिवशीपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे आणि पुन्हा दुसरी फायनल रिव्हिजन करून तुम्ही पेपरला जाणार आहे. मग आता मला सांगा, मग आता कुठली भीती मनात तुमच्या आहे? काही ठेवू नका. प्लॅन तयार करा. तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हां, प्लॅन नसेल तर फार अवघड होईल बरं का. म्हणजे तुम्ही रँडमली नुसतंच करताय, वही पुढे ठेवलंय, चाललंय आपलं रडत-खडत, नाही चालणार. हे मला फिनिश करायचंच आहे, हे प्लॅन ठेवा. आणि कदाचित म्हणूया आपण तुम्ही लॉजिक, मॅट्रिक्स राहू दे रिव्हिजनची गरजच नाहीये. झाली असेल तयारी तुमची लक्षात घ्या. मग असे काही टॉपिक असतील ना, म्हणजे ग्रीन केमिस्ट्री असेल, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये काहीतरी टॉपिक असे असतील, की तुमचे छान झालेत अगोदर. मग ते जर मायनस केले आपण, तर 15 दिवसात उरलेले टॉपिक तर आरामात होतील की नाही? होणार. बिलकुल तुम्ही वेळ वाया घालवू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक फिजिक्सचा टॉपिक, एक केमिस्ट्रीचा टॉपिक, एक मॅथ्सचा टॉपिक. 3च बोलतोय मी तुम्हाला करायला. एक्झामच्या वेळेस किती लोड असतो? किती करता तुम्ही सांगा बघू? केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी आहे, म्हणजे 8-8 टॉपिक तर करावे लागतील की नाही एका दिवसात? पण त्याची तयारी आत्ता करतोय हे लक्षात घ्यायचं. तर काय होतंय अ, काय समजून घ्या बरं का मी काय मला म्हणायचंय ते. हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होतं, की तुम्ही थोडंसं पहिला मन शांत करा. नाहीतर फार अवघड होईल. तुम्ही जर डोकं धरून बसला ना, माझं झालंच नाही आणि एक कॉमेंट मी असं बघितलं होतं, की सर प्रिलिमला फक्त 44% मार्क आहे, आता तो कसं होईल? हे वाढतील ना मार्क अभ्यास केल्यानंतर? का याच्यापेक्षा कमी येतील? कमी तर बिलकुल येणार नाहीत लक्षात घ्या. वाढतील. सगळ्यात महत्त्वाचं कॉलेजमधले पेपर चेक करत असताना थोडेसे टफ चेक केले जातात लक्षात घ्या. हो. त्यामुळे बोर्डला थोडेसे मी अनुभव घेतलाय. बोर्डला ना तुम्ही जेवढे अटेम्प्ट कराल तेवढे मार्क्स तुम्हाला देणारे शिक्षक बघितलेत मी. सगळेच नाही हां. म्हणजे तुमचा हा स्कोर वाढणार आहे रे, तुम्ही प्रयत्न केल्यानंतर. समजून घ्या. पण सिरियसली, अगदी मी सिरियसली सांगतोय, बऱ्याच मुलांचे ग्रुपिंग क्रायटेरिया सुद्धा क्लिअर होत नाही. निष्काळजीपणा. ओके. बऱ्याच मुलांना साधारण मी तुम्हाला सांगतो 40-50% बोर्डला मार्क पडणारी मुलं बघितलेत मी. मग हे नकोय. त्यासाठी सीरियस व्हा. प्रॉपर रिव्हिजन स्टार्ट करा. ऑल द बेस्ट.